दरम्यान आमनेगावचे उद्योजक देवेन पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. देवेनजी आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आमनेगावचे युवा उद्योजक देवेन पाटील, चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. आणि योगेश 11 आमनेच्या विरोधात जांबिका देवरुंगपाडा असा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि जेथे टॉस जिंकून आमनेच्या विरोधात माफ करा देवरुंगपाडा संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. सत्यम आणि त्या सोबतीला बॅटर अरुण सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. पॉवर प्लेचं षटक ओमकार बॉलिंग मार्कवर. सामना सुरू होतोय. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल यावेळेला खोलवर टप्प्याचा होता. फ्लिक करतोय सॉफ्ट हँड फक्त फ्लिक करत असताना पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय. वन प्लस वन 2 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. चला मॅच सुरू करा. पहिलाच चेंडू आपण पाहिला तर मला वाटतं की कॉलिंग तिथे झाली नव्हती गोलंदाजाकडून ओव्हर द विकेटने की राऊंड द विकेटने, आणि त्याच्याच नो बॉल घोषित करण्यात आलेला. पहिला बॉल मात्र चांगला हाताळला होता गोलंदाज ओमकारनं. फ्रीटचा बॉल असेल. हो यावेळेचा हा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह. डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. पुढचा बॉल राऊंड द विकेट. स्वीप केलाय यावेळेला. कडेकडे फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. कडेकडे हा फटका होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 4 धावा. दरम्यान अजित पाटील ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे उपसचिव यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. शॉर्ट ऑन पूल शॉर्ट मिड विकेटला बॉल येतोय. फिल्डर आहे रन आउटची संधी आहे. अपील करण्यात आली आणि आता टीव्ही अंपायरची मदत. सर सॉफ्ट सिग्नल आपण द्यायचं आहे मैदानाच्या आतमधून. भरपूर क्लोज कॉल आहे. टीव्ही अंपायर चेक करतायत. एक्झॅक्टली आपल्याला कळेल. बॅटर गॉन. फिंगर अप. धावबादच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागतोय. योगेश 11 आमने ए संघाला. अरुणला मैदान सोडावं लागेल. एक मोठा धक्का आमने संघाला या ठिकाणी लागला आणि संघ आता जरूर थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळेल कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे.
ओमकार. पुढचा बॉल राऊंड द विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये पारस एंटर झालाय. ओ लाऊडली अपील, लाऊड शाउट. डॉट बॉल. कमी गतीने टाकलेला बॉल होता. अधिक आक्रमकता त्या सध्या ओमकारच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला दिसून येते. डॉट बॉलची समाप्ती आणि धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 4 धावा. नो बॉलनं सुरुवात झाली होती, परंतु या ठिकाणी आता चांगला पलटवार ओमकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्रायकिंगला बॅटर असेल पुन्हा एकदा सत्यम. सलामीला आल्या. टीमचा कॅप्टन आहे यावेळेला. अपील लाईट फॅक्टर. धावबाची संधी. काय काय घडतंय. एकाच बॉलवर 2 वेळा चान्स. सुरुवातीला लेग बिफोरची अपील करण्यात आली, त्यानंतर धावबाची देखील संधी होती, तिथे मिस करण्यात आल्या. यष्ट्या नेम साधता आलं नव्हतं यष्टांवरती आणि 1 धाव त्या दरम्यान मिळाली. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळाली आणि धावफलक जाऊन पोहोचले. धावफलकावरती 5 धावा. लेफ्टी बॅटर पारस मैदानाच्या आतमध्ये. संतोष जोशी सर यांचे ते सुपुत्र आहेत आणि संतोष जोशी सर देखील एक चांगले खेळाडू 40+ आमनेचे. खेळाडूंना विनंती आहे की आता खेळाडू कक्षामध्ये आपण बसून घ्या. आमनेचे खेळाडू सागर. ओमकार. पुढचा बॉल. लेफ्टी बॅटर पारस जोशी त्याच्यासाठी लॉंग ऑफ. एक टीप मध्ये लॉंग ऑन सेट करण्यात आला. कमी गतीने टाकलेला बॉल. ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. सुपर मूवमेंट फ्रॉम ओमकार. पहिल्या षटकाचा केस समाप्त होतोय आणि एंड ऑफ द पॉवर प्ले. टीमची टोटल तुम्ही पाहताय धावफलकावरती फक्त 5 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी योगेश 11 आमने ए समोर. ग्रेट ग्रेट बॉलिंग. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना सुरू आहे आणि आमची आयोजन कमिटी आम्हाला सांगेल की यानंतर आपण सेमीफायनल घेणार आहोत की दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. मेहर 11 बापगाव आणि स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवळ. सेमीफायनल नंबर 1. पहिला सेमीफायनलचा सामना आज आपल्याला बघायला मिळेल. चला वेळ कमी घ्या. गोलंदाजी करण्यासाठी संकेत बॉलिंग मार्कवर येतोय. संकेत गोडे सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर सामना करेल. बॅटर सत्यम जो टीमचा कॅप्टन आहे. सलामीला आलाय. आतापर्यंत 2 बॉल फक्त त्यानं फेस केलेत. 1 धावेचं योगदान आपल्या टीमला त्यानं दिलंय. सत्यमचा शॉर्टपुल फटका आपण पाहिला तर बॅटच्या स्टिकरला बॉल लागतोय. हा फटका एक्झिक्यूट केला होता. खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपरली मिडलिंग झालेला नाहीये. बॅटिंग लाईनअप मध्ये आपण जर विचार केला तर येणाऱ्या बॅटरमध्ये सागर एक विस्फोटक बॅटर आहे. ऋषीचं येणं बाकी आहे. त्यामुळे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे इथून आता तो प्रयत्न करावा लागेल. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न आता इथून करावा लागेल सत्यम आणि पारसला, कारण धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. अंबिका देवरुंगपाडा संघासमोर जर तुम्हाला एक चांगली टोटल सेट करायची तर येथून मोठे फटके येणं गरजेचे आहेत. त्या मोठ्या फटक्यांना सुरुवात करावी लागेल. नेक्स्ट बॉल. संकेत गोडे राऊंड द विकेट. कटर होता. पुल केला ऑन साइडला. ग्रेट शॉट. सुपर टायमिंग. पारस जोशीच्या बॅटमधून मेगा सिक्सर. प्लेयर्स बरेचसे आपण खेळाडू कक्षाच्या बाहेर पाहतोय. रूल्स प्रमाणे आपण जर विचार केला तर प्लेयर्स पॅव्हेलियन हा खेळाडूंसाठी बनवलेला आहे. त्याच्या बाहेर जर खेळाडू असेल तर आता यानंतर सूचना न देता पेनल्टी दिली जाणार आहे. लक्षात असू द्या. षटकार आल्या पारसच्या बॅटमधून. या फटक्यांची गरज होती. जो दबाव वाढत चालला होता तो दबाव रिलीज झाला असेल या फटक्याच्या मदतीने, कारण या फटक्याचा चटका लागला असेल संकेतला. 12 धावा स्कोर कार्डवर. 12 रन्स ऑन द बोर्ड. चला वेळ जास्त होते. लक्षात असू द्या
बॉल कोणत्याही मोमेंटला पहिल्या ओव्हरमध्ये जाऊ द्या किंवा दुसऱ्या ओव्हरमध्ये जाऊ द्या, नवीनच चेंडू दिला जाईल. संकेतच्या विरोधात चांगलं आक्रमण. ओ स्लॅश केलाय पुन्हा इनफिल्डच्या डोक्यावरून. व्हॉट अ शॉट. स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्लासिकल चौकार. वाव, सुपर शॉट. थोडासा बाहेर बॉल होता. शॉट ऑफ लेंथ, वाईड लेंथ, त्याच्यावर ही पनिशमेंट होती गोलंदाजाला. चांगला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका स्लॅश करत असताना पॉइंटच्या पलीकडे चेंडूला भिरकावून दिलं होतं. 4 धावांसाठी चौकार. संकेतला आता थोडंसं चेंजेस करावे लागतात. फील्ड प्लेसमेंट मध्ये थोडा बदल. डीप मध्ये एक सॅकवर, एक फिल्डर लॉंग ऑफला सेट केला पारस समोर. राऊंड द विकेट. ओ पुन्हा जागा बनवली, पुन्हा उडवल्या बॉल. स्विंग केला ऑन साइडला. मिड विकेट सीमा पार, आर पार, उतुंग षटकार. ग्रेट बॅटिंग फ्रॉम पारस जोशी. युवा खेळाडू आहे, परंतु या युवा खेळाडूने आता सर्वांचं मन जिंकलंय. योगेश 11 आमनेसाठी हा उभरता सितारा नक्कीच नक्कीच या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करेल. ज्या पद्धतीचा खेळ त्यानं आता पहिल्याच सामन्यामध्ये आज दाखवलाय. डेब्यू मॅच. विकी केने आमच्यापर्यंत माहिती देतात की त्याचं पदार्पण आज होतोय. डेब्यू मॅच मध्ये असं प्रदर्शन कुठेतरी स्वप्नवत सुरुवात आहे त्याच्या करिअरची. षटकाराच्या मदतीने 22वा स्कोर कार्ड वरती पंडित गोडे आता थोडेसे निराश पाहायला मिळतात, कारण संकेतच्या ओव्हरमध्ये भरपूर प्रचंड वेगानं रन्स आता या ठिकाणी. पुढचा बॉल राऊंड द विकेट. शफल झाल्या, पुन्हा स्विंग केला बॉल मिड विकेटला. आणखी एक बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. पारस जोशी ऑन फायर. भन्नाट फॉर्मात हा खेळाडू आहे. पदार्पणामध्ये त्याचा रंग त्यानं या आमने लोणार बेल्टला दाखवून दिलाय. हम किसी से कम नाही. म्हणजे वडिलांप्रमाणे आज त्यानं या मैदानावर पुन्हा एकदा क्रिकेटच्या या रणभूमीवरती विजयाचा झेंडा रोवण्याची तयारी दाखवली आहे. बाबा जसे 40+ क्रिकेट फार सुंदर खेळतात, त्याच पद्धतीने पारसनं पदार्पणामध्ये आपल्या नावरूपाला साजेसा खेळ साकार केलाय. लागोपाठ 2 सिक्सर. संकेत गोडेच्या ओव्हरमध्ये बाउंड्रीज मध्ये डिलिंग सध्या सुरू आहे. प्रचंड वेगानं धावा आता आल्यात. धावफलकावरती 28 धावा. ओमकारनं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्याच्या मेहनतीवर पाणी फेडलं जात आहे. बॉल पुन्हा एकदा संकेत. राऊंड द विकेट. पलटवार करणार का? ओहो हो, वाईड ऑफ फुल लेंथ होता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. एकसा धाव तिथे मिळेल. आता दबाव स्पष्ट दिसतोय. एक्साच्या मदतीने स्कोर आता पुढे गेला. स्कोर कार्ड वरती धावा 29. चांगली टोटल आहे. सुरुवातीला थोडीशी नाजूक स्थिती होती, ज्या वेळेला विकेट मिळाली होती. अरुण आउट झाला धावबादच्या स्वरूपामध्ये आणि तिथे फक्त 5 धावा पॉवर प्ले मध्ये आल्या होत्या. त्यावेळेला असं वाटलं होतं की आता संघ अडचणीमध्ये सापडला, इथून आता उभारी घेणं थोडंसं कठीण होऊ शकतं. ते म्हणजे टीम योगेश 11 आमनेला. परंतु इथे कमाल केली पारसच्या बॅटिंगनं. संकेतच्या ओव्हरमध्ये यावेळेला फ्लिक केल्या पुन्हा एकदा. मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो. एकदा मिळाली सेकंडचा कॉल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 30 रन. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण 25 धावा या ओव्हरमध्ये संकेत गोडेनं खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 5 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 25. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 30 धावा धावफलकावरती. योगेश 11 आमने ए सुस्थितीमध्ये, स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पहिल्या डावात.
ड्रिंक्स इंटरव्हल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. जरूर आता या स्ट्रॅटेजिक टाइमआउटमध्ये स्ट्रॅटेजी आखली जाणार की इथून पुढे काय रणनीती असेल. केतनचा वापर आता इथे केला जातोय गोलंदाजी करण्यासाठी. थर्ड ओव्हरमध्ये केतन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. आता बरेचसे बदल जय अंबिका देवरुंगपाडा या संघामध्ये बघायला मिळालेत. केतन असेल, ओंकार असेल, या खेळाडूंचं पुनरागमन झालंय टीम मध्ये. मिस्टॅमिंग, केतनला विकेट मिळू शकते. स्वतः डाऊन दी बॉल येतोय. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु कॅस्ट्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची देखील संधी दवडली आहे. एकाच वेळेला दोन शिकार दोन्ही वेळेला आउट झाला असता एका चेंडूवरती, परंतु तसं इथे मी म्हणेल घडलेलं नाहीये. नशीब साथ देतात सध्या. पारसची झेलही ड्रॉप झाला आणि धावबाची देखील संधी होती, तीही दवडली. म्हणजे एकाच वेळेला तो 2 वेळा वाचला. 2 धावांनी स्कोर पुढे गेले. स्कोर कार्ड वरती 32 धावा, 32 रन्स. ओव्हर नंबर 3, तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. केतन इथून कमबॅक करून देणार का? पहिल्या चेंडूवरती विकेटची संधी चालून आली होती, स्वतः झेल ड्रॉप केली. यावेळेला कट केला विथ द स्विंग. थर्ड मॅनला बॉल येतोय, मिळेल फक्त एकच धाव. सिंगल न स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट केली जाते कारण एका आणि 2 धावेला देखील क्रिकेटमध्ये तेवढाच महत्व आहे. प्रत्येकी बॉलवर तुम्ही चौकार किंवा षटकार मारू शकत नाही. ज्या ज्या वेळेला चांगले बॉल येतात त्या त्या वेळेला सिंगल कंप्लीट करणं, डबल कंप्लीट करणं तेवढाच महत्वाचं असतं. स्कोर कार्ड 33 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. चांगल्या एव्हरेजनं धावा बनवल्या जातात. परंतु आजचा हाय स्कोर, हायलाइट क्रिकेट, जय हनुमान चौधरपाडा 90 धावा 4 षटकांमध्ये. तुफानी फटकेबाजी. यावेळेला पूल केला, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय स्क्वेअर लेगला. इथे चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. धक्का लागतोय दुसरा आमने ए संघाला. यानंतर सेमीफायनलची लढत आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण तयार राहायचे. सामना असेल 3 षटकांचा. सेमीफायनल नंबर 1 मेहर 11 बापगावच्या विरोधात स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल या 2 संघांदरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. आफ्टरनून सेशन आणि दुपारच्या सत्रामध्ये सेमीफायनलचा आनंद आता प्रेक्षकांना घ्यायला मिळेल. पहिल्या दिवशी क्वालिफाय होणारा संघ स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल आणि काल दुसऱ्या दिवशी क्वालिफाय होणारा संघ मेहर 11 बापगाव हा तुम्हाला बघायला मिळाला. आणि त्या 2 संघांमध्ये सेमीफायनल नंबर 1 या मॅच नंतर आपण पाहणार आहोत. दोन्ही कॅप्टन पहिलं सत्र, पहिला डाव जसा संपतोय टॉस करण्यासाठी आपण नाणेफेकी कक्षामध्ये सज्ज राहायचंय. नवीन बॅटर सागर मैदानामध्ये एंटर होतोय. केतनला सफलता मिळाली आहे. ओ यावेळेला पुन्हा एज होती बॅटची. आतली कडा घेत असताना बॉल मागे गेला. कीपर कडनं चुकी झाली आहे. सागरला जीवनदान मिळालंय. 0वर आउट जरूर झाला असता परंतु कॅच ड्रॉप झाली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा जीवनदान महागात पडेल. कारण प्रॅक्टिस सेशनला सागर भन्नाट फॉर्मात आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे. परंतु आता प्रत्यक्षरित्या ज्या वेळेला तुम्ही सामना खेळत असता, क्रिकेट मॅच खेळत असतात, त्यावेळेला तुमचा फॉर्म कसा आहे यावरून कळून येतं. इथे आता त्याचं प्रदर्शन कसं असेल. परंतु आता तो जीवनदान त्याला मिळालंय. पारस एका बाजूने आक्रमक खेळ साकार करतोय. विस्टामिंग पुन्हा एकदा नो मॅचला चेंडू लँड होतोय. मोठा फटका. प्रत्येकी बॉलवर खेळण्याचा प्रयत्न पारस जोशीने केलाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण. 2 धावांच्या मदतीने स्कोर पुढे गेला. स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 36 धावा, 36 रन्स. ओव्हर नंबर 3. केतन सध्या ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतोय. विकेट घेण्याचा चान्स निर्माण करतोय सध्या केतन. आणि गरजेचं देखील आहे. विकेटचं महत्व आता वाढलंय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल. खाली राहणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. अशी डॉट बॉल येणं गरजेचे. डॉट बॉल ज्या ज्या वेळेला तुम्ही टाकाल त्या त्या वेळेला दडपण थोडासा फलंदाजांवर वाढेल. आणि याचबरोबर तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 36. लास्ट ओव्हर. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी वैभव बॉलिंग मार्कवर येतोय. धावा धावफलकावरती
36 धावा 36 रन्स 12च्या एव्हरेजनं धावा सोडल्या गेल्यात आणि याच एव्हरेजनं धावा सोडल्या तर 48 धावा प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला बघायला मिळेल. एक मात्र षटक जे महागडे राहिलं जे संकेत गोडेचं होतं 25 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या. अदरवाईज चांगली गोलंदाजी यावेळेला नो बॉल पंचांचा इशारा येतोय. ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. ओ आता धावबादची संधी पारस दुर्दैवीरित्या इथे आउट होतोय. रन आउटच्या स्वरूपामध्ये मोठा धक्का. एक चांगला डाव साकारून माघारी परतत असताना पारस जोशी. नो बॉल जरूर होता. ओव्हरस्टेप मला वाटतं त्या ठिकाणी केलेला आहे आणि अधिक वेगानं टाकण्याच्या नादामध्ये ह्या समस्या निर्माण होतात. वेगवान गोलंदाजांच्या आयुष्यामध्ये ह्या समस्या निर्माण होत असतात. अडोतीस धावा स्कोर कार्ड वरती. फ्री हिट बॉल खेळण्यासाठी ऋषी आता मैदानामध्ये एंटर होतोय. ऋषी विशेषतः एक चांगला फिनिशर आहे. नेहमीच तो शेवटच्या षटकांमध्ये येत असतो आणि चांगला फिनिशिंग टच देत असतो. तो फिनिशिंग टच आज त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल का. आणि पहिलाच बॉल आल्या फ्री हिट खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे. क्या बात आहे. म्हणजे इथून जरूर त्या संधीचं सोनं करेल का. वैभव तयार. ओव्हर द विकेट. फ्री हिट बॉल फुल टॉस बॉल होता आणि अशा प्रकारचे ज्या वेळेला फुल टॉस. ओ मिस फिल्डिंग. खराब क्षेत्ररक्षण. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 to कपूर. कॅप्टन कडून मिस्टेक झाली आहे. कॅप्टन धडधाकड शरीर यष्टी आहे कॅप्टनची. त्याच्यामुळे फिटनेस किती महत्वाची आहे क्रिकेटच्या खेळामध्ये जरूर आता कॅप्टनला कळलं असेल. कारण थोडासा लेझी ॲटिट्यूड त्याचा बघायला मिळाला ज्या वेळेला बॉलवरती तो आला. चौकार त्या ठिकाणी मिळाले आणि चौकारानं स्कोर पुढे सरकत असताना 42 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. एक धाव त्या ठिकाणी होती. त्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या. ऋषीच्या बॅटमधून चौकार आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय ऋषी या चौकाराच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल समोर गोलंदाजच्या दिशेनं बॉलला पाठवल्यास लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवरती येतोय. दोघांमध्ये नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी टक्कर बघायला मिळाली. एकच धाव कंप्लीट होते त्या दरम्यान. स्कोर मोजप विथ सिंगल टीमची टोटल आता 43 आकड्यावरती 43. 50च्या दिशेने वाटचाल योगेश इलेव्हन आमने संघाची. फर्स्ट ओव्हरमध्ये संघ जो अडचणीमध्ये होता तो संघ आता इथे 50च्या दिशेने वाटचाल करतोय. म्हणजे एक चांगली स्थिती. एक चांगला कमबॅक पहिल्या डावामध्ये आमने ए संघाकडून झालाय. सोडून दिला बॉल. वैभव एक युवा खेळाडू आहे. त्याच्या समोर सागर फुलोरे वेल एक्सपिरियन्स प्लेयर. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाली अवांतरच्या स्वरूपामध्ये आणि स्कोर एका धावेने पुढे सरकलाय धावफलकावरती. या वेळेला लॉफ्ट केला. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने येतोय. 2 धावा त्या दरम्यान मिळाल्यात. ज्या दिशेने खेळायचं होतं त्या दिशेनं खरं म्हणजे खेळता आलेलं नाही आणि या ठिकाणी आपण पाहतोय कव्हर्स मध्ये आता फिल्डर चेंज करण्यात आला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओ यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक कट केलाय. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चौकार या ठिकाणी आला. क्लासिकल स्क्वेअर कट बघायला मिळालं सागरच्या माध्यमातून. वैभवच्या विरोधात चांगली खेळी त्यानं केली. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑपरेटरचा फटका व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट करत असताना लॉंग ऑफला एकच धाव तिथे मिळेल. चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं तेवढंच महत्वाचं आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेलाय. स्कोर कार्ड वरती धावा 51 धावा 50चा आकडा. मॅजिकल टोटल. या मैदानावर 50च्या वर धावा ज्या ज्या वेळेला बनवल्या गेल्या त्या वेळेला त्या धावांचं संरक्षण झालंय. म्हणजे आमने संघ आता कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये ऑन द राईज लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचला परंतु बॉल त्या ठिकाणी कव्हर करू शकला नाहीये.
बॉल एक टप्पा घेत असताना सीमा पार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने पहिला डाव देखील समाप्त होतोय. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा झाल्या धावफलकावर 55 आणि हा सामना जिंकण्याकरिता जय अंबिका देवरुंगपाडा संघाला 56 धावांचं लक्ष्य योगेश 11 आमने संघानं सेट केलंय. वळी आपण सेमीफायनलचा टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेले टॉस बॉक्स मध्ये. चेक. गुरुनाथजी मेहर यांच्या शुभास आपण सेमीफायनल नंबर 1 टॉस या ठिकाणी करतोय. चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा पहिला सेमीफायनलचा सामना तुमच्या समोर आणि दोन्ही कॅप्टन माझ्यासोबत. बेहेर 11 बापगावच्या विरुद्ध स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल. मॅच असेल 3 ओव्हरची. कॉलिंग करतायत तुषार भंडारी कॉल करतायत. छापा असं कॉल आणि छापाच आलेला आहे. म्हणजे टॉस जिंकला या ठिकाणी. चांगले परफॉर्मन्स तुम्हाला दोन्ही टुर्नामेंटमध्ये तुझ्या संघ सहकार्याने खूप चांगली साथ तुला दिलेली आहे. मानकोलीची स्पर्धा असेल, इव्हन ही स्पर्धा असेल, खूप ट्रॅव्हलिंग राहिली आणि त्याचा काही त्रास वाटला तुम्हाला तुमच्या खेळाडूंना त्या दिवसामध्ये? हो नक्की. मग आज फायनल साठी पूर्ण फिट? नक्की नक्की. काय टार्गेट देणार? 3 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न करशील? 40+. शुभेच्छा असतील तुला देखील. तर सेमीफायनल नंबर 1 टॉस कंप्लीट झाले आणि टॉस जिंकून मेहर 11 बापगाव संघ कर्णधार तुषारनं फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केले स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवल संघाला फलंदाजी करण्यासाठी. जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया योगी सरांचा आवाज. धन्यवाद. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. शुभ दुपार सर्वांना. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या आपण पाहतोय दुसरा सेशन सुरू आहे आणि पहिल्या फेरीतील आपण आज शेवटचा सामना पाहतोय. यानंतर तुम्हाला मित्रांनो पहिल्या सेमीफायनलची मॅच पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. 7 स्टार आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2025-26 हा थरार. काय जबरदस्त खेळ आज या सामन्यामध्ये. पहिल्या इनिंगमध्ये खास करून आपल्याला पाहायला मिळाला. खास करून आज पारसने सर्वांची मनं जिंकले. 27 धावांचं जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ तरी साकारला. त्याच्यामध्ये 3 षटकारांचा समाविष्ट, 1 चौकाराचा समाविष्ट आणि त्याच्या खेळीच्या जोरावरती योगेश 11 आमने संघाने 55 धावा इथे मात्र उभारल्या आणि 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी जी अंबिका देवरुंगपाडा संघाच्या वतीने आपण पाहतोय पंडित घोडे आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर केतन घोडे आलाय. हे घोडे ब्रदर्स आपण पाहतो नेहमीच या संघासाठी चांगला क्रिकेट खेळत आलेले आहेत. परंतु सुरुवात चांगली करावी लागेल खास करून पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आणि या षटकाला सुरुवात करतो मिस्टर सागर फ्लोरे. पॉवर प्ले स्पेशालिस्ट आणि ओव्हर द विकेट तो मारा करेल. पहिला चेंडू पाहू शकेल. बॅटची कडा लागली. चेंडू मात्र गॅपमध्ये चाललाय. शॉर्ट तडब्यांचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पुढे मात्र पोहोचतोय आणि अखेर चांगला स्टॉप त्याच्याकडून पाहायला मिळाला. परंतु तोपर्यंत केतनकडे संधी होती एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्यासाठी आणि त्यांनी 2 धावा मात्र सहजपणे त्या ठिकाणी पूर्ण केल्या. सुरेंजी दलवे जी विद्यमान उपसरपंच आहेत आमने पाड्याची या संघाचे पुरस्कार. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जे अंबिका देवरुंगपाडा संघाला नेहमीच पंडित घोडे यांचा नेहमीच सपोर्ट राहिलाय. चॅम्पियन ट्रॉफीचा हा 3रा दिवसाचा खेळ इथे मात्र आपण अनुभवतोय आणि प्रत्येक संघाच्या वतीने चांगला क्रिकेट या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. केतन पुन्हा एकदा या ठिकाणी सजेचा फटका हवेत केला. गॅपमध्ये चालाय. काव कोणाला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू परत जोपर्यंत पोहोचतोय त्याच्या आवाकाच्या बाहेर
तोपर्यंत चेंडूनं मात्र सीमारेषा ओलांडली आणि देवरुखपाडा संघाच्या इनिंग मध्ये येणार हा पहिला चौकार. जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि गॅप सिलेक्शन सुद्धा खूप छान पैकी पाहिलं आपण, कारण लॉंग ऑन मिड विकेट मात्र खूप मोठा गॅप होता. तो गॅप तिथे मात्र शोधला केतननं. हो, इथे मात्र कव्हरच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा आणि विकेट किपरनं कोणत्याही प्रमाणे चूक केली नाहीये. पहिला धक्का लागेल टीम देवरुखपाडा संघाला. बाद होणार फलंदाज केतन घोडे. अरुण चोरगेने मात्र कुठल्या प्रमाणे तिथे चूक केली नाहीये. नो बॅटर मिस्टर अभिषेक आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. उंच पुरासा हा खेळाडू, ताकदवान हा खेळाडूने पाहू शकला. हुक करण्याचा प्रयत्न, शॉट पाहिले का आहे, अनुमान चुकीचा पाहायला मला, जजमेंट चुकीचा पाहायला मला आणि त्याचमुळे चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आय थिंक आपण जर पाहिलं तर शॉट फायलीकडे उद्धव होता, परंतु त्याच्याकडून मात्र ही चूक मिस्टेक घडली गेली. स्वतःचा बॅलन्स त्याने गमावला आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली आणि त्या मात्र पाहू शकेल शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली सुद्धा राहिला. त्यामुळे चेंडू बॅटमध्ये मात्र कुठला संपर्क मात्र झाला नाही आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र ही एक धाव आपल्याला मात्र पाहायला मिळाली. सिंगलच्या वतीने धावफलक पुढे चालला. देवरुखपाडा संघाचा विचार केला तर 56 धावांचा पाठलाग करत असताना एक गडी बाद 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पंडित घोडेचा खूप मोठा रोल असणार आहे या सामन्यामध्ये, कारण मोठे फटक्यांसाठी मात्र पाहिलं तर पंडित घोडे नेहमीच चर्चेत राहिलाय. आणि पहिला चेंडूवरती चाबूक शॉट. ये खिलाडी हार मानने वालों में से नहीं है, ये तो इस षटकार. मेला 30 शॉट तो पाहिला आपण, अगदी चाबूक शॉट, अगदी मिड विकेटला फिल्डर जरूर उभी होते, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची संधी मात्र त्या ठिकाणी उपलब्ध झाली नाहीये. आणि खास सुरुवात पाहतो आपण जय अंबिका देवरुखपाडा संघाची. एक विकेट जरूर त्याने गमावलाय, परंतु त्याचा कोणताही दडपण या दोन्ही फलंदाजांवरती पाहायला मिळत नाहीये. अगदी फ्री माइंडने खेळतात. 17 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला आपल्याला. लक्ष असू द्या या ठिकाणी टाइम वॉच सुरू आहे, कारण तुमच्यासाठी 4 षटकांसाठी तब्बल 20 मिनिटाचा वेळ आयोजकांनी दिलेला आहे, परंतु पहिली 3 षटके तुम्हाला 15 मिनिटाच्या आत कंप्लीट करायची आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज किरण दलवी. 17 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळाल्या. पॉझिटिव्ह रिप्लाय इथे मात्र देण्याचा प्रयत्न करतायत देवरुखपाडा संघ. तुम्ही 55 मारले, आम्ही 56 मारण्याचा इथे प्रयत्न करणार आणि तो प्रयत्न मात्र सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये.
हो पाहू शकाल इथे सुद्धा मात्र लिडिंग एज चेंडू हवेत आणि शॉट फायलीकडे चेंडू पुन्हा मात्र निघून गेला. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण उद्धवच्या वतीनं. रिक्स्की सिंगल मात्र त्याकडे पूर्ण केली. कारण स्ट्राईक हवी होती पंडितला आणि अखेर ती स्ट्राईक त्याला मात्र मिळाली. अभिषेक थोडासा सासपोरतोय कारण अभिषेकचा आपण जर विचार केला तर सुरुवात आय थिंक त्यांनी चौकाराने केली होती, परंतु तो चौकार कॉन्फिडन्स लेवलचा नव्हता. थोडीशी मिसफिल्डिंग झाली, परंतु 4 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या होत्या, परंतु त्यानंतर एकही स्ट्रोक मात्र त्याने परफेक्टली मिडल केला नाही. परंतु जोपर्यंत अभिषेक खेळपट्टीवरती राहील तोपर्यंत मात्र कुठेतरी देवरुखपाडा संघाच्या ज्या विजयाच्या अपेक्षा आहेत त्या मात्र या ठिकाणी वाढणार आहेत. पुन्हा मात्र तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूची आपण जर लेंथ पाहिली तर पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आहे आणि त्यामुळे चेंडू बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. योगेश इलेव्हन आमने संघाचा विचार केला तर मात्र गोलंदाजी अटॅक सुद्धा मात्र त्यांच्याकडे चांगला आहे. कारण पहिल्या षटक आपण सागरचं पाहिलं, दुसरा षटक किरणनं हाताळलं, त्याच्यानंतर पाहिलं तर हो पुन्हा क्रॉसवर फटका, चेंडूचा लागली स्क्वेअर लेग केडे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. प्रत्येक चेंडूवरती आपण जर पाहिलं तर पंडित आता मात्र ऑन साईडलाच केल्याचा प्रयत्न करतोय. मग मिडविकेट असेल, लॉंग ऑन असेल, स्क्वेअर लेग असेल, हा जो त्याचा झोन आहे तो मात्र स्ट्रॉंग झोन म्हटला जातो. आणि क्रॉस बटेट फटका खेळणं म्हणजे त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे. त्या स्ट्रोकपासून तुम्हाला मात्र त्याला शांत ठेवायचं असेल तर मात्र तुम्हाला लाईनमध्ये थोडीशी बदलाव तिथे मात्र करावी लागेल. परंतु आत्तापर्यंत किरणनं मात्र या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. 3 लिगल चेंडू त्याने जरूर हाताळल्या, फक्त त्याने 2 धावा खर्च केल्या. यूट्यूबच्या माध्यमातून सुरेंजी दलवी हे सुद्धा मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. चला वेळेला महत्त्व द्या सत्यम, कारण आज आपल्याला एक सामना एक्स्ट्रा खेळवायचा आहे, त्यासाठी आपल्याकडे वेळ असणं फार गरजेचं असेल. तुमच्या भावना आम्ही समजू शकतोय, कारण प्रत्येक मॅच ही प्रत्येक टीमसाठी फार महत्त्वाची असते, परंतु वेळ ही कोणासाठी थांबत नसते. आता मात्र मिडॉनचा क्षेत्ररक्षक मिडॉफला मात्र पाठवला आणि डीप जो लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक होता तो आता मात्र वायडी क्षेत्रामध्ये आपल्याला सत्यमच्या रूपानं पाहायला मिळतोय. म्हणजे ऑन साईडला तब्बल 4 बाउंड्री रायडर्स पाहायला मिळत आहेत. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये पाहू शकाल, एक डीप स्क्वेअर लेग आहे, मिडविकेट आहे आणि आता मात्र पाहू शकाल लॉंग ऑन आहे. ऑफ साईडचा क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. मिड ऑफ आहे, शॉर्ट कव्हर पॉईंट लाईक फिल्डर, त्याच्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आणि गलीमध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही पंच आता मात्र तिथे चर्चा करतायत की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. 9 चेंडूच्या खेळाचा आपण जर विचार केला तर 19 धाबा आतापर्यंत इथे जोडलेल्या आहेत देवरुखपाडा संघानं. 1 विकेट फक्त त्यांनी गमावलेला आहे. अभिषेक पुन्हा ऑन स्ट्राईक वरती, पुन्हा टॉप एक चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज किरण दलवी चेंडूच्या खाली पोहोचतोय. झेल ड्रॉप, हाफ चान्स तुम्हाला मात्र पूलमध्ये कन्वर्ट करावा लागतील, परंतु प्रयत्न आपण जर पाहिले तर या ठिकाणी किरणचे 100% आपण पाहिले. पाठ मोठ्या जात असताना मात्र चेंडूच्या रेषेपर्यंत तो जरूर पोहोचला, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र सुरक्षित हातांची ओंजल मात्र त्याला व्यवस्थित उघडता आली नाहीये. परंतु जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी करतोय. फलंदाजांचे पूर्णपणे हावभाव ओळखतोय. फलंदाज काय करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे त्याच्या भावना ओळखून आता मात्र अगदी त्या ठिकाणी चेंडूची तो हाताळणी करतोय. जखमेवरती मीठ चोळण्याचं कार्य करतोय. हो पुन्हा क्रॉस बॅट फटका हवेत केलाय, परंतु फिल्डरच्या आवाकाच्या बाहेर हा झेल, परंतु क्षेत्ररक्षण चांगल्या प्रमाणे पाहिलं आपण. दोरीचा प्रयत्न होतोय, फेकी संत आली आणि त्याचमुळे मात्र वेगानं चित्त्याच्या सप्लायनं पंडितनं मात्र या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण केल्या. येणारा बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहिलं तर अजूनही खोलवर लाईनअप आहे बॅटिंगमध्ये देवरुखपाडा संघाकडे. दोन धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. 2 धाव्याच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करते. 1 गडी बाद 22-22. ओ चाबुक शॉट, उंची जास्त मिळाली, अंतर मिळणार का? चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे, झेल ड्रॉप, पंडित गुरुला जीवनदान आणि त्यानंतर पाहू शकाल पुन्हा दुहेरी धाव. रक्तदान करा मित्रांनो, कन्यादान करा मित्रांनो. ICU मध्ये एखादा पेशंट असेल तर त्याच्यासाठी चांगला योगदान द्या, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो कुठल्याही फलंदाजाला जीवनदान देऊ नका. फार घातकी असतो आणि अखेर हा सफल षटक आपण म्हणू शकतो या किरण दलवीचा. त्याला विकेट्स मिळाले नाही, परंतु इकॉनॉमिकल षटक राहिलं. फक्त त्याने 7 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24-1
सध्या आपण परिस्थिती पाहतोय टीम जी अंबिका देवरुखपाडा संघाची. दोन षटकांची समाप्ती 24 धावा धाफलक्यावरती लक्ष आहे 56 धावांचा. आता मात्र येणारे 12 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी इथून आपण जर विचार केला तर 36 धावांची आय थिंक 32 धावांची अजून आवश्यकता आहे. गोलंदाज आपण पाहिले तर तिसऱ्या क्रमांकासाठी आता मात्र या ठिकाणी मिस्टर सुजल दलवीचा मात्र वापर केला जातोय. यंगस्टर आहे, युवा आहे आणि योगेश शिलवण आमने या संघामध्ये मित्र म्हणतो की प्रथमतः त्याला इन ॲक्शनमध्ये मी पाहतोय. किरण दलवी यांचे छोटे बंधुराज आहेत. उभारता सितारा, येणारा भविष्य आपल्या गावाचा विचार केला तर. आणि आज या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाहूया कशा रीतीने तो कामगिरी करेल. समोर आहे फलंदाज अभिषेक. पहिला चेंडू कव्हर पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न, स्लाइस करायचा होता परंतु चेंडूची लाईन आपण जर पाहिली तर उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरची होती परंतु लेंथ खूपच छान होती. वेग चांगल्या रीतीने मात्र प्राप्त केला सुजल दलवीनं. आज त्याला सुफलाम कामगिरी करावी लागेल आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर. हो, फटका हवेत केला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, सेफ लँडिंग होतोय. 3-3 चतुराच्या चेंडूचा पाठलाग करतायत आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला सेव्ह केलाय. वॉटर फिल्डिंग लगभग वाईडिश लॉंग ऑफला होता आणि लगभग आपण जर पाहिलं खूप मोठं अंतर कापत कव्हरच्या क्षेत्रामध्ये जाऊन तो चेंडू त्याने सेव्ह केलाय. अप्रतिम कामगिरी. आपल्या टीमसाठी 2 धावा तिथे वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. अभिषेकला मात्र आता आपल्या रिदममध्ये यावं लागेल. ज्याप्रमाणे आपली शरीराची रचना आहे, जी आपल्याकडे बलकट ताकद आहे, त्या अनुषंगाने त्याला खेळ साकारावा लागेल. कारण लक्ष आता मात्र हळूहळू पुढे चाललंय, खूप लांब चाललाय देवरुखपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. मोठ्या फटक्याची नितांत गरज, मोठा फटका जरूर आलाय परंतु हवेत खेळलाय, उंची जास्त मिळाली. ऋषी दलवी चिठीच्या खाली. ऋषी आहे म्हणजे नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड कॉट अँड गो ऑन टू मिस्टर अभिषेक गोडे. अभिषेकवरती भरपूर काही अपेक्षा होत्या परंतु 1 डाऊनला तो जरूर आला परंतु बाद होण्यापूर्वी फक्त त्याच्या पाठपुतून एक चौकार पाला. 9 धावांचा तो योगदान तो माघारी परतला आणि आता मात्र नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आला मिस्टर ओमकार. ओमकारकडे ती क्षमता आहे, ओमकारकडे ती ताकद आहे आणि आज त्याला क्षमतेनुसार खेळ करावा लागेल. पहिली सफलता सुजल दलवीच्या या ओव्हरमध्ये आपला पाला पडेल. हो, ऑन साईडला क्रॉस फटका, पुन्हा चेंडू चालला अगदी सत्यम दलवीकडे वेगानं अगदी जमिनीला आग लावत चेंडू गेला परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. आज आमने संघातील आपण जर पाहिले तर आमने गावातील खूप संख्येने आता मात्र त्यांचे पाठीराखे पाहायला मिळत आहेत. आणि तसे जर पाहिलं तर आमने गावात मी तर एका स्पर्धेमध्ये आमने गावातील 8 संघांना खेळताना पाहिलेलं आहे. एवढे खेळाडू त्या गावामध्ये आहेत आणि क्रिकेटचा खूप प्रेमी गाव आहे, वेळा गाव आहे असं म्हटलं वावगट्टाणा नाही. ओ या ठिकाणी पाहू शकेल बॅट अँड पॅटच्या माध्यमातून या ठिकाणी चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. दुरीचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी ओमकारनं मात्र पंडितला थांबवलं कारण या दुहेरी फलंदाजी कारण फलंदाजाने 55 धावा उभारल्या. त्यांची गोलंदाजी कारण सुरुवात सागरनं चांगल्या प्रमाणात पॉवर प्लेमध्ये निर्माण करून दिली. एक विकेटसाठी मात्र महत्त्वपूर्ण विकेट खेरीज 36ला 2 सध्या आपण परिस्थिती पाहतोय. म्हणजे शेवटच्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र 20 धावांची गरज. मी नेहमीच टेनिस क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये एक वर्णन करत असतो की 3 फलंदाज माझ्या डोळ्यासमोर आहेत, 6 चेंडू शिल्लक, 20 धावांची गरज. 36 धावा धाफलक्यावरती झालेल्या आहेत. मग असे 3 बॅटर जे आहेत आणि तिघेही आय थिंक पाहिले तर लेजेंड आहेत देवरुखपाडा संघाचा. आपण विचार केला तर मात्र पंडित गोडे असतील, निर्वी 11-5-1-4 सापे संघाचा आपण विचार केला तर संतोष सुतार असेल किंवा चिरोवास पण भाषेरा संघाचा आपण विचार केला तर विश्वास मागे असेल.
हे 3 जे बॅटर असे आहेत की ज्या ज्यावेळी ते फलंदाजी करण्यासाठी येत असतात किमान त्यांच्या इनिंगमध्ये एक तरी षटकार नेहमीच मी पाहत असतो. असे हे 3 बॅटर माझ्या डोळ्यासमोर नेहमीच मी पाहत असतो आणि आज तीच शैलीनं त्याच जोमानं आज पंडित खेळ साकारला. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून निघाला आणि मॅच आता मात्र या ठिकाणी ऑन झालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये आता मात्र सागर बार्शीच्या हातात चेंडू आहे आणि आता मात्र ओमकारच्या हातात बॅट आहे. ओमकारची रणनीती काय असेल की तो इथून मोठे फटके केलेल की सिंगल पहिल्या चेंडूवरती तो कंप्लीट करून पंडितला स्ट्राईक देईल. भरपूर आता प्रश्न आता मैदानाच्या आतमध्ये निर्माण होत आहेत. सागर बार्शी ओव्हर द विकेटनं चाललाय. सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी जमिनीला घासत पुसत चाललाय. लॉंग ऑन वरती एकदा कंप्लीट देण्याचा प्रयत्न होतो. हॅडीचे ॲक्शन आणि या ठिकाणी महत्वाच्या क्षणाला पंडित गोडे हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी. जसा ऊन तापलाय तसा मात्र हा सामना सुद्धा तापलाय. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये आता विजयासाठी 19ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मिस्टर देवेश गोडे. हो संधी होती ओमकारला. टायमिंग प्रॉपर आहे आणि चेंडू चाललाय ऋषिकेशच्या डोक्यावरून मिड विकेटच्या पलीकडे. महत्वाचा क्षणी आला षटकार. योगेश लेवन आमने संघाकडे तर कधी सामना जिंकतोय जय अंबिका देवरुखपाडा संघाकडे. 6 मध्ये मात्र आपण पाहिले तर 20ची गरज होती. पहिल्या 2 चेंडूमध्ये मात्र धावा जोडल्या 7. 4 मध्ये 13ची गरज. सांड डिलेवर फटका पुन्हा फसला. चेंडू चालला हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्या ठिकाणी टिपला जाईल. अजून एक विकेटचा पतन. काय खेळ इथे पाहायला मिळतोय. दोन्ही संघ हार मानण्यास तयार नाहीयेत. दोघांना विजय हवा आहे आणि दरम्यान या ठिकाणी ज्यांच्या वतीनं आम्हाला चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मोलाचं सहकार्य मोलाचं योगदान लाभलेलं आहे युवा उद्योजक बापगावचे पाटील डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचे प्रोप्रायटर मिस्टर विकिशट पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं 7 स्टार ग्रुपच्या वतीनं चॅम्पियन ट्रॉफी 2025-26 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम. 3 चेंडू शिल्लक. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय संकेत आणि आता मात्र संकेतला आता चांगले संकेत द्यावे लागतील कारण देवरुखपाडा गावातील भरपूर संख्येने समर्थक आता मात्र आपल्याला या मैदानाच्या अगदी अवतीभोवती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये आता विजयासाठी देवरुखपाडा संघाला 13 धाबींची आवश्यकता. सेसिंग कंपल्सरी आहे. लक्ष असू द्या या स्पर्धेचा प्रमुख नियम. सागर बार्शी पुन्हा चाललाय आमच्यापासून दूर. पुन्हा फटका हवेत केला संकेतनं. शॉर्ट कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत. जजमेंट घेत आहेत. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल तिथे ड्रॉप झाला. हा झेल सोडलाय की सामना सोडलाय कारण अशा क्षणाला मात्र अशा प्रकारच्या चुका तुम्हाला कदाचित मागत पडू शकतात कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. कुठल्या चेंडूवरती काय घडेल याची आपण प्रचिती देऊ शकणार नाहीये. 2 धाबा संख्येच्या बॅटमधून निघाल्या आणि त्या शेवटच्या 2 चेंडूवरती आता विजयासाठी 11 धाबींची गरज म्हणजे दोन्ही चेंडूवरती तुम्हाला मात्र या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील. ते मोठे फटके येणार का खास करून या चेंडूवरती षटकार येणं अपेक्षित. हो पाहू शकाल फोर्स करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू मात्र जमिनीवरती लँडिंग झाला आणि आता मात्र कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असावा योगेश लेवन आमने संघातील जे खेळाडू आहेत कारण इथून जर एखादा अनलिगल चेंडू आला नाही तर विजय सत्यम निश्चित असेल त्यात काही शंका नाहीये. चेअरअप करतोय अधुरी सत्यमची आपण जर बॉडी लँग्वेज जर पाहिली तर पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. 1 चेंडू आणि एका चेंडूवरती आता 9 धाबींची गरज. सामना जबरदस्त रंगतदार स्थितीमध्ये गेला परंतु कुठेतरी पंडित गोडेचं रनआउट होणं या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट. लिगल चेंडू अँड पहिल्याच सामन्यामध्ये आज या नवीन सीझनमध्ये
योगेश इलेव्हन आमने संघाने विजयाने आगाज केलाय. अभिनंदन सुरेंजी दलवी. अभिनंदन टीम योगेश इलेव्हन आमने ए अँड हार्ड लक पंडित गोडे ऑल बॉईज. देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट आज यंग टॅलेंट पाहायला मिळाला. डेब्यू मॅच मध्ये 27 धावांची तुफानी सुलतानी खेळी साकारली आणि तो खेळाडू आहे योगेश इलेव्हन आमने संघाचा यंग स्टार मिस्टर